असं जर काम चालत राहील मग 2 दिवसात बेसमेंट बनतंय. तरी आपली पांढरे चेतक ही त्याची काळी चेतक मध्ये जास्त गर्दी दिसा नाही एवढी. बिरो तर चड्डीवरच आलाय म्हणजे हाफ पॅन्टीवर आलाय. आजच्या दिवसाची सुरुवात ही खूप आरामाने झाली आहे कारण की 6 वाजता उठलो आणि आता वाजत 8. सकाळपासून नुसतं लोळायला उठूच वाटत नव्हती, एकटाच आहे घरी त्यामुळं. तरी मिस्त्रीला काल मी विचारले, ते बोलले 9 वाजता येणार आहे. मला लवकर आंघोळ करावं लागेल कारण पप्पा आले की लगेच मला घेऊन जाते तिकडं. आणि काल काय झालं, काल सकाळ सकाळ पोवायला गेलता आणि मग उडी मारली पाण्यात तर हिचका बसला मानेला. आता इथं मान पूर्ण हे दुखायली इथली, म्हणजे आकडल्यासारखं इकडे इकडं असं बघायला चेहरा जास्त. आता हे भांडे ते मी नाही घासणार कारण की मम्मी बोलले घासणं झालं तर घास, नाही तर राहू दे मग आल्यानंतर मी करते. मग मी ठेवणार आहे तसंच. तर आता माझी आंघोळ झाली आणि मग मिस्त्रीचा पण फोन आलता आता आलाय म्हणून. अरे यार चार्जिंगच नाही. पप्पा तर घरी आले तर गाडी पण आली आहे. गाडीचं टायर आता पुढचं पंक्चर झालं, हवा मारली घरच्या पंपनी आणि बघा काटा इथं आहे, काटा बसलाय हवाला. आता जाताना हे पण न्यायचं सामान, सिमेंटाचे पोते न्यायला आलो आम्ही. आता जाग्यापाशी टाकावं लागतं. तर हे असले पोते तर मग याच्यातले 5 पोते न्यायचे आता गाडीवर टाकून. कसे नेतात आता काय माहिती. 3 किलोचं एक पोत आहे, 30 ते 50 किलोचं असं वाटते. असं 2-2 न्यावं लागते. तर बघा गाडीची हालत कसली झाली, पुढं सिमेंट आहे मागं सिमेंट आहे, सीट तर पूर्णच गेलंय. 5 पोते टाकलेत आणून, आता कसली घाण झाली आहे. तर आता काम करणारे पण आले तिथं. आता आजपासून चालू काम. आता टाकी येऊस तर त्या काकाकडून पाणी घ्यायला फक्त आता तवरचं पाईप लावून आलं गळा बसायला माझा. तर गाडीचं पंक्चर काढायला आलं. लवकर काढा भैया, गॅरेज आहे इथं जवळच. तर आता मी घरी आलोय कारण की मला नारळ, हळद आणि अगरबत्ती न्यायच्या लई टाइम झालाय. पहिल्यांदा ते प्लेट घेतो, तर हे 2 अगरबत्ती पंचपाळच घेतो डायरेक्ट. अजून काय नारळ पाहिजे, काय दिवा ते लागत नाही. माचीस. आता नारळ हे रस्त्यातून घेतो. ते पंक्चर काढण्याच्या नारळाचाच टाइम झाला सगळा. आता मोबाईल पण. तर आता बॅलर पण आलाय, भरलाय पण, सगळं सामान पण आलंय आणि जार पण आणलाय मी लगेच. आता भरायला चालू आहे जार. हे बॅलर 1000 लिटरचा आहे तेवढा. आणि काम पण चालू आहे. दगड टाकून त्याच्यावर आता ते सिमेंट आणि माती टाकायला तर अर्ध्याच्या वर भरले बॅलर. एक दगड आणायचे आणि इथं टाकायचे अशी. म्हणजे सगळं बेस्ट दगडाने भरायचं आणि वरतून असं ते मातीन सिमेंटचं मिक्सर टाकायचं. परत हे दगड इथपर्यंत येतात वाटते, या लेवलपर्यंत या. आता टाकी पण भरली बरोबर. तर आता आम्ही परत चाललो घरी, जेव्हा भूक लागली. तर आता घरी आलोय आणि घरी आल्यावर वेगळाच वास येते, म्हणजे बाहेरून आल्यावर एकदम कोंडल्यासारखं असं वास येते. पण या उन्हात मी नुसता काळा पडायला यार. रानूपेक्षा तर मीच काळा पड, रानू गोरी होईल आणि मी काळा पडायलो. असं जरी केलं ना तरी हातावर माती येते. तर आता जेवायला रात्रीची भाजी म्हणजे अंड्याची भाजी आहे आणि मी सकाळी आता उठून भात लावलेला. तर मी आता गोलायत आलो तर संदीप आलता त्यामुळं. तरी आपली पांढरे चेतक ही त्याची काळी चेतक त्याची नाही त्याच्या मित्राची घेऊन आलाय. त्याचे दुकानातच आहे तिकडं, जरासं काम असल्यामुळं आलतो. आता 2 वाजले. आता छान दिसते ही ब्लॅक ही व्हाईट. लांबून दाखवतो थांबा. हो का, ब्लॅक व्हाईट चलताना तर एकदम भारी दिसतं आता एकत्र. बघा ही गाडी दुसऱ्या याच्यावर 1 2 3 1 होता नंबर त्याचा 5980. आता ही ज्याची गाडी होती तिथंच सोडली. आता आम्ही आमच्या गाडीवर जाणार आहे. याला सोडून मी जागेवर जाईन जरा थोड्या वेळानं. बाय बाय. तर आता आपला बस बिअरिया काय बोरिया बिस्तर घेऊन चाललाय आता गावाला परत, आणि मी चाललो जागेवर. चला आता बऱ्यापैकी आहे, म्हणजे अर्ध्याच्या वर काम झालंय. असं जर काम चालत राहील मग 2 दिवसात बेसमेंट बनतंय. एवढं फास्ट काम चालू आहे. असे बरोबर दगड टाकलेत आणि त्याच्यावर असे सिमेंट ते टाकायलेत. आता बरोबर सुकल्यावर तसं दिसतंय. चला मी तर चालू आता घरी परत, काय काम नाही आपलं. मला ही एक कळत नाही, म्हणजे इथे एक टेम्पो आहे बरं का. टेम्पो म्हणजे ट्रक आहे, मोठा कंटेनर. त्याच्यात गाड्या असतात एवढ्या मोठ्या 4-5 गाड्या असतात. मी कधी ना कधी इथंच उतरवते आणि इथंच भरते तर परत, का बरं काय माहिती. रेव काय त्याच्यातलीच गाडी आहे ही. आताच काढली परत, आता त्या साईडला चालली. त्या कुछ तो गडबड आहे त्या. आता
4-5 काढलेले त्याच्यातले 2 ठेवलेले नाही आणि बाकीचे भरले. तर आता घरी तर आलोय. आता गाडी चार्जिंग लावायला. चार्जिंग नाही एवढी, 20% चार्जिंग आहे. आणि परत वरतून पप्पा रात्री जायचं पण आहे कामाला. आणि मम्मी बोलली की आज आले तर येईन, नाही तर उद्या सकाळी. बरं झालं बाबा, जाताना बॉटल तर ठेवलेल्या फ्रीजमध्ये. लय गरमी आहे बाबा, नॉर्मल झाले थंड. गरमीतून आले असं थंड पण पाहिजेच यार. आणि सकाळी त्यांना एक जार दिलं तर त्या म्हणजे तिथं काम करायला त्यांना, आणि आता एकदा जार दिलाय. मी तर आताच बाहेर गेलतो, तिथं दिवसभर आहे तो होणार. तर आता मी आपल्या डायरेक्ट घरून आलोय तात्याच्या घरी, कारण की आज आलाय काका, श्रीराम काका. असं झालं म्हणजे काम असल्यामुळे मग आजचा मुक्काम इथंच करणार आहे. मग माझ्यासोबत काय काय नाही इथंच थांबल आजचा दिवस. मग आजचा मुक्काम ते आमच्या घरी कर. मग आता विरोनं बघा काय आणले तोडून. काय ते दाखव बरं. सायकलचं ब्रेक आहे, सगळं वायर सहित तोडून आणले बघा. मी नाही तोडलं, मग दादाने तोडले. काय बरं तोडले पण एवढं स्प्रिंग गीता आहे काय हेच नसणे घालताय, मग सगळंच तोडून आणलं का? आणि सायकलला आता ब्रेक आहे का नाही? महागल जायची महागलचा आहे का? चांगलं आहे. लागत नाही पुढे जायला. ती बारकी विरोची ती विरोची बारकी सायकल आणि ती पिल्ल्याची मोठी सायकल ती चालू आहे का नाही? हाय ना, मग ती खालती का नाही नेली? पंक्चर आहे. अरे अरे तेव्हा काका माझ्या सायकलचं एकच झालंय. आता पुढचा ब्रेक होता का, ती पुढे जायला लागत होता. आता महागलचा ब्रेक महाग जायला लागते. बेकार सुटले बघा, आवाज आहे का पत्र्याचा? अबो तेव्हा ते तर उडून चालले, उडून जातील पत्रे का जाते तर. इकडचं धूळ उठले पूर्ण. दरवेळेस सुटते का असलं वारं? आता काय माहिती आवाज येईल का नाही मोबाईल मध्ये. लय बेकार सुटले. आता आम्ही चाललो घरी परत. आता किती वाजले तर 8:30. बघू आमचा प्लॅन आहे म्हणजे एक पिक्चर बघायला, देऊळ बंद म्हणून 2. बघू काय होते. तर आता गाडी तर पार्किंगला लावली. विरोध चड्डीवरच आलाय म्हणजे हाफ पॅन्टीवर आलाय. काका तिकडे तिकीट काढायला गेला, आम्ही पण चालू तिकडे. चला देऊळ बंद पार्ट 2 आलाय. राजा शिवाजीचा बॅनर एवढं मोठं लावलंय. जवळून काय खतरनाक दिसतंय यार. मध्ये जास्त गर्दी दिसा नाही एवढी, बाहेरच आहे का आहे ती. तिकीट काउंटर तिकडे इकडं. तर आता आम्ही घरी आलो म्हणजे सगळे झोपलेत. विरू आणि काका झोपलेत, मी जाग आहे. आम्ही घरी तर 12:30ला चालतो आणि आता वाजलेत 2:30 आणि 3 वाजता मला झोपायला. तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या काय नवीन ब्लॉगमध्ये. बाय.